यवतमाळ शहरात चित्रविचित्र प्रकारच्या घटना अलीकडे प्रकाश झोतात येत आहे। पुन्हा अशीच घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आर्णी मार्गावर घडली। एका भरधाव कारनं रस्त्यावरील 4 ते 5 वाहनांना तसंच रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात 8 ते 10 जण गंभीररित्या जखमी झालेत। ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय। प्राप्त माहितीनुसार एक कार भरधाव वेगाने आर्णी मार्गाने येत होती। एवढ्यातच कार चालकाचं नियंत्रण बिघडल्याने तीच कार रस्त्यावरील 4 ते 5 वाहनांना जाऊन भिडली। इतकंच नाही तर रस्त्याकाठी असलेल्या भाजी विक्रेत्यालाही त्या कारनं जोरदार धडक दिली। या तिहेरी भीषण अपघातामध्ये 8 ते 10 जण गंभीररित्या जखमी झालेत। घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात जखमी झालेल्या इसमांना उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। तर दुसरीकडे या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला होता। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। तर घटनेदरम्यान वाहनांची तोडफोड झाली होती। या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः खोळंबली। मात्र पोलिसांनी योग्य वेळी धाव घेत नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय। या सगळ्या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचा आलबेल कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। तर अपघातात जखमी झालेल्या इसमांवर रुग्णालयीन उपचार सुरू आहेत। तसेच अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिलेली आहे।